Welcome students. You have last period the chemical change and physical change. You will now start a new topic, chemical equation. Some give activities here. You can learn in 8th standard, write down a chemical equations. Here on this topic are expand and these are topic are write down for a balance equations, chemical equations. These are the equations are inform about the chemical reactions. In short, केमिकल रिॲक्शन्स काय आहे, कशा प्रकारे ती वर्कआउट होते किंवा त्याच्या संदर्भातलं जे काही वाक्यरचना आहे ती म्हणजेच काय केमिकल इक्वेशन्स. आता केमिकल इक्वेशन्स म्हणजेच काय ते ह्या ठिकाणी आपण थोडक्यात बघूयात. लेटस फर्स्ट लुक ॲट द केमिकल रिॲक्शन्स इन द ॲक्टिव्हिटी सेकंड. बघा आपल्याच पुस्तकात एक म्हणजे आता ह्या चॅप्टरमध्ये सेकंड ॲक्टिव्हिटी जी दिली होती, ज्या 5 रिॲक्शन्स आहे ज्या आपण केमिस्ट्री लॅबमध्ये वगैरे पाहू शकतो प्रत्यक्ष करून. तर त्या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी दिली, त्याच्यात अ कलरलेस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट. आता बघा झिंक सल्फेट हे जे नाव आहे त्याला आपण त्यांच्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये लिहू शकतो. तर मॉलिक्युलर फॉर्म्युला काय ते ह्या ठिकाणी ZnSO4 म्हणजे झिंक सल्फेट त्याचं नाव आहे. इज अ फॉर्म ऑन ॲडिशन ऑफ द झिंक डस्ट टू द ब्लू सोल्युशन ऑफ अ कॉपर सल्फेट CuSO4. आता बघा हा झिंक सल्फेट जो आहे ना तो झिंक डस्ट म्हणजे एका पावडर स्वरूपात असतो आणि तो जो काय ब्ल्यू सोल्युशन कॉपर सल्फेट हे एक सोल्युशन आहे आणि त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CuSO4. दिस केमिकल रिॲक्शन्स कॅन बी रिटर्न इन ब्रीफ ॲज फॉलो. तर त्यांची जी काही केमिकल रिॲक्शन्स घडून येते म्हणजे झिंक सल्फेट रिॲक्ट विथ कॉपर सल्फेट किंवा झिंक सल्फेट हा कलरलेस सोल्युशन कसं तयार होतं याच्यासाठी झिंक डस्ट हे कशामध्ये ॲड केली जाते तर कॉपर सल्फेट सोल्युशनमध्ये. आता झिंक आणि कॉपर यांची जी काही त्या ठिकाणी रिप्लेसमेंट होते. यू कॅन लर्न इन अ टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स. तर त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये ही घडून येणार आहे, ते आपण पुढे पाहणार आहोत टाईप्स ऑफ रिॲक्शन्समध्ये. पण ह्या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला सांगतो की हा झिंक डस्ट काय करतं तर ह्या कॉपर सल्फेटसोबत रिॲक्शन घडते आणि ती रिॲक्शन जी आहे ते कॅन बी रिटर्न इन अ ब्रीफ ॲज फॉलो. तर एक्वेस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट जे आहे कॉपर सल्फेटचं जे काही एक्वेस सोल्युशन म्हणजे CuSO4 जे आहे ते रिॲक्ट विथ झिंक डस्ट. त्याची रिॲक्शन्स कशासोबत आहे झिंक डस्टसोबत. तर एक्वेस सोल्युशन ऑफ द झिंक सल्फेट प्लस कॉपर म्हणजेच काय झालं. आता बघा ह्या ठिकाणी CuSO4 रिॲक्ट विथ डस्ट. यांची ज्या रिॲक्शन्स होते तर हा झेडन काय करतो Cuला रिप्लेस करतो आणि त्या ठिकाणी नवीन तयार होतं प्रॉडक्ट ZnSO4 प्लस Cu कॉपर. म्हणजेच कॉपर त्या ठिकाणी विलग केलं जातं म्हणजे वेगळं केलं जातं आणि त्या ठिकाणी त्याच्या जागी काय ते झिंक सल्फेट येत असतं. तर बघा नाही हे जे काही जे काही जे आपण जे पाहिलं मगाशी म्हणजे ही क्रिया घडून येत असते. जसं पाण्यामध्ये मीठ टाकलं तर त्या ठिकाणी क्रिया घडून येते, पाण्यामध्ये मीठ काय होतं डिसअपियर होतं. त्याच पद्धतीने तर ह्या ठिकाणी एक्वेस सोल्युशन कॉपर सल्फेट रिॲक्ट विथ झिंक डस्ट झिंक पावडर त्या ठिकाणी टाकली तर ते काय करतं एक्वेस सोल्युशन झिंक सल्फेट तयार होतं म्हणजे ZnSO4 तयार होतं आणि कॉपर हा जो काही पदार्थ आहे किंवा इलिमेंट्स आहे तो काय होतो त्याच्यापासून वेगळा होत असतो. तर आता बघा धिस सिम्पल वे ऑफ रिप्रेझेंटिंग अ केमिकल रिॲक्शन्स इन वर्ड इज कॉल्ड ॲज अ वर्ड इक्वेशन. आता ही जी काही तुमच्यासमोर दाखवलेली ही जी काही रिॲक्शन आहे नंबर 1 हीच रिॲक्शन त्यांनी कशामध्ये दिलेली
वर्ड इक्वेशनमध्ये दिलेली, म्हणजे शब्दांच्या स्वरूपात दिली. तिचं एक इक्वेशन म्हणजे जसं मॅथमॅटिकल इक्वेशन्स असतं त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी दिलेलं आहे. तर ह्या ठिकाणी बघा, धिस सिम्पल वे रिप्रेझेंटिंग अ केमिकल रिॲक्शन्स. आता हे जे काही वरचं थोडक्यात समजावून सांगण्यासाठी किंवा लक्षात येण्यासाठी ही केमिकल रिॲक्शन्स कशा पद्धतीने होणार आहे त्यालाच काय म्हटलेलं, वर्ड इक्वेशन. द वर्ड इक्वेशन कॅन बी रिटन इन फर्दर condenses from by using a chemical formula as follow. मग केमिकल फॉर्म्युला काय, तर जे काही मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो त्यांचा वापर करून, म्हणजे जो काही एलिमेंट्स आहेत त्यांचे रिप्रेझेंटिंग जे काही कॅरेक्टर्स आहेत त्या कॅरेक्टर्सचा वापर करून त्या ठिकाणी ती इक्वेशन्स लिहिलं जात असतं. बघा या ठिकाणी, तर या केमिकल फॉर्म्युला जो काही तयार झाला तर CuSO4 रिॲक्ट विथ Zn. तर रिॲक्शन झाली म्हणजेच बघा ह्या ठिकाणी आपल्या डाव्या हाताला आहे म्हणजे हे काय दोघं रिॲक्टंट, CuSO4 आणि झिंक डस्ट हे काय आहेत रिॲक्टंट. आणि हा ॲरोच्या ह्या बाजूला म्हणजे आपल्या उजव्या हाताला जे लिहिलेलं आहे ते प्रॉडक्ट. मग आपण मागच्या तासाला समजून घेतलं की तो कार्बन डायऑक्साईड कसा गॅस तयार होतो आहे, म्हणजे ते काय तयार झाला आहे, प्रॉडक्ट तयार झाला आहे. पण हा कार्बन डायऑक्साईड हा जो काही प्रॉडक्ट आहे कशामुळे तयार झाला आहे, तर कोल कोश जळतो जेव्हा हवेमध्ये, तर त्या हवेशी त्याची रिॲक्शन्स घडून येते आणि त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड गॅस त्या ठिकाणी बाहेर पडत असतं. माझं बघा, तर ह्या ठिकाणी जे काही तयार झालेलं आहे केमिकल इक्वेशन्स तर त्याला केमिकल धिस रिप्रेझेंटिंग ऑफ अ केमिकल रिॲक्शन इन अ कंडेन्सेस from using the chemical formula is called as a chemical equation. त्याला केमिकल इक्वेशन. इन द above equation the copper sulfate CuSO4 and zinc are the reactant. बघा या ठिकाणी ते काय आहेत, रिॲक्टंट आहे. they react with each other to form the copper particles Cu and a solutions of a colorless zinc sulfate ZnSO4 as the product having a totally different properties. आता बघा, they react with each other, copper particles आणि झिंक पार्टिकल्स त्या दोघांचं काय झाली त्या ठिकाणी बदल झालेला आहे. म्हणजे कॉपर सल्फेट सोल्युशनचं ब्ल्यू कलर होतं आणि जेव्हा झिंकसोबत रिॲक्शन झाली त्याचं काय झालं, तो कलरलेस झालेला आहे. तर कलरलेस झिंक सल्फेट ZnSO4 ॲज प्रॉडक्ट हॅविंग अ टोटली डिफरंट प्रॉपर्टीज, म्हणजे दोघांची प्रॉपर्टी वेगवेगळी. जेव्हा कॉपरसोबत CuSO4 SO4 होतं तर त्याचं काय दिसायचं, ब्ल्यू कलर, आणि झिंकसोबत त्याचे काय झाली, कलरलेस झाले. तर बघा, द आयनिक बॉन्ड इन अ रिॲक्ट CuSO4 ब्रेक्स अँड द आयन बॉन्ड इन द प्रॉडक्ट ZnSO4 इज अ फॉर्म ड्युरिंग द रिॲक्शन्स. म्हणजे आयनिक बॉन्ड ह्या ठिकाणी ब्रेक झाला आहे आणि जो म्हणजे कोणाचा CuSO4चा आयनिक बॉन्ड, म्हणजे त्यांच्यामधले अशी जी काही रिॲक्शन आहे किंवा तो जे काही केमिकल आहे ते तर ते जे काही आहेत त्याच्यासोबत ते कंपाऊंडमधून ते काय झालं, आयनिक बॉन्ड ब्रेक झालेत. म्हणजे कॉपरसोबत SO4चे जे काही बॉन्डिंग होतं ते बॉन्डिंग त्या ठिकाणी ब्रेक झालं आणि त्या झिंकसोबत त्याचं बॉन्डिंग फॉर्म झालं. जे काही फॉर्म झालेलं आहे ते ZnSO4 कलरलेस सोल्युशन. आता बघा, रायटिंग अ केमिकल इक्वेशन्स. आता याच्यासाठी काही त्यांनी माहिती म्हणजे काय म्हणतात त्याला सूचना केलेल्या आहेत. तर कशा पद्धतीने केमिकल रिॲक्शन्स लिहिल्या जातात. तर बघा, राईट अ केमिकल इक्वेशन्स. लेट अस नाव सी द कन्व्हेन्शन्स फॉलो वाईल रायटिंग अ केमिकल इक्वेशन्स. केमिकल इक्वेशन्स त्या ठिकाणी कशा पद्धतीने तयार करायचे त्या संदर्भात त्यांनी दिलेलं. तर फर्स्ट वन, इन अ केमिकल इक्वेशन द रिॲक्टंट आर रिटन ऑन अ लेफ्ट हँड साईड. आपल्या डाव्या हाताकडे ते लिहिले गेले पाहिजे जे रिॲक्ट होणार आहेत, म्हणजेच ज्यांची केमिकल इक्वेशनमध्ये ते काय करणार आहे, पार्टिसिपेट करतायत ते रिॲक्टंट. म्हणजे रिॲक्शन्स ज्यांच्यासोबत घडणारे ते काय झाले, रिॲक्टंट. आणि ते कुठे लिहिले जातात, आपल्या डाव्या हाताकडे लेफ्ट हँड साईड. वाईल द प्रॉडक्ट्स ऑन द राईट हँड साईड. आणि जे काही प्रॉडक्ट आहे ते आपल्या उजव्या हाताकडे लिहिले जातात. रिॲक्टंट आणि राईट हँड साईडला प्रॉडक्ट.
प्रॉडक्ट लिहिले जातात. The an arrow handing towards the product is drawn in between them. This arrow indicate the direction of the reactions. म्हणजे रिॲक्शन आणि हा मधला ॲरो ते डायरेक्शन दाखवतो, त्यांच्यामध्ये रिॲक्शन झालेली आहे आणि तो काय तयार होतोय, प्रॉडक्ट तयार होतोय. सेकंड वन, इफ द रिॲक्टन्स आर प्रॉडक्ट आर 2 or more. म्हणजे एखादंच रिॲक्टन साईडला काय म्हणतात त्याला, जे काही असतात रिॲक्टन्स ते 1 किंवा 2 असू शकतात, किंवा प्रॉडक्ट पण 1 किंवा 2 असू शकतात. 2 or more. दे आर द लिंक विथ प्लस साईन इन बिटवीन देम. म्हणजे एकापेक्षा जास्त, 2पेक्षा जास्त असलेल्या रिॲक्टंट असतील, प्रॉडक्ट असतील, त्यांच्यामध्ये ते काय लिंकअप काय दाखवतात, तर पॉझिटिव्ह साईन दाखवलं जातं. फॉर एक्झाम्पल द इक्वेशन्स ऑफ 2. आता बघा, इन इक्वेशन्स 2 अ प्लस साईन इज ड्रॉन बिटवीन द रिॲक्टंट. मग अशी आपण पाहिलेली रिॲक्शन CuSO4 प्लस झिंक डस्ट. तर आता बघा ह्या ठिकाणी प्लस साईन दाखवला होता. मग यांच्यामधला जो काही प्रॉडक्ट आहे तो एरो साईडने दाखवला आहे, पण जे प्रॉडक्ट तयार झालं आहे ZnSO4 त्याच्यामध्ये पण तयार होणारा जो काही प्रॉडक्ट आहे ZnSO4 प्लस CuSO4, तर ही लिंकअप कशाने केलेली, प्लस साईनने. ह्या ठिकाणी पण लिंकअप कशाने केली आहे, प्लस साईनने. आणि त्यांच्यामधला प्रॉडक्ट जो दाखवला आहे तो एरोने. तर बघा या ठिकाणी, तर सिमिलरली अ प्लस साइन इज ड्रॉन बिटवीन द प्रॉडक्ट ZnSO4 and Cu. To make a chemical equations more informative, the physical state of the reactant. To make the chemical equations. आता बघा ह्या ठिकाणी जेव्हा केमिकल इक्वेशन तयार करतोय किंवा लिहितोय, तर मोर इन्फॉर्मेशन द फिजिकल स्टेट. मग आता फिजिकल स्टेट म्हणजेच काय, लिक्विड, गॅस, सॉलिड, कोणत्या याच्यामध्ये, कोणत्या फिजिकल स्टेटमध्ये येते, लिक्विड स्टेटमध्ये आहे का, सॉलिड स्टेटमध्ये आहे का, केमिकल जे केमिकल आहे, जे रिॲक्टन्स आहेत ते त्याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जर आपल्याला माहिती पाहिजे असेल का, इन्फॉर्मेटिव्ह द फिजिकल स्टेट, मग ते त्याबद्दल आपल्याला काय इन्फॉर्म करायचं आहे. तर इन्फॉर्म करायचं म्हणजे काय, रिॲक्टन्स आर इंडिकेट इन द इक्वेशन. आणि ते रिॲक्टन्स जे ते त्यांचं इंडिकेशन्स या ठिकाणी होणं गरजेचं आहे. देअर द गॅसियस, लिक्विड solid state are indicated by writing the letters GLS, G for gaseous, L for liquid and S for solid. They will represent respectively in the brackets, and brackets मध्ये त्या ठिकाणी दाखवलं गेलं पाहिजे. आता बघा CuSO4, आता ह्या याच्यामध्ये हे CuSO4 काय, ब्ल्यू लिक्विड सोल्युशन आहे म्हणून L दाखवायचं आहे. आता याच्यासोबत झिंक काय होतं, झिंक सॉलिड होतं, म्हणजे काय होते, ती डस्ट होती ना त्या ठिकाणी, म्हणून सॉलिड स्टेटला. द respectively in the brackets. The moreover, if the product is a gaseous instead of gas, it can be indicated by an arrow pointing upward. जो समजा त्या ठिकाणी जर समजा या जो काही प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये गॅस जर त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. आता बघा ह्या ठिकाणी Cu तयार झालं होतं, Cu तयार झालं होतं की नाही, तर मग Cu ह्या ठिकाणी जे तयार होतं आहे ते सॉलिड स्टेटला आहे म्हणून तिथं काही नाही. पण समजा गॅसियस स्टेटमध्ये आता कार्बन डायऑक्साईडच्या त्या ठिकाणी तो प्रॉडक्ट तयार झाला, CO2 कार्बन डायऑक्साईड तयार झाला आहे, तो गॅस आहे म्हणून तो काय दाखवणार, मी अप ॲरोने दाखवणार. The pointing upward. If the product is insoluble solid, आता समजा जे काही प्रॉडक्ट तयार झाले इनसोल्युबल सॉलिड इन द फॉर्म ऑफ प्रेसिपिटेड, जे तयार होईल ते प्रेसिपिटेड, देन द इन्स्टेड ऑफ सॉलिड, ते कशामध्ये दाखवणार, सॉलिडमध्ये. इट कॅन बी इंडिकेट बाय अन ॲरो पॉइंटिंग डाऊनवर्ड. जो ॲरो दाखवलेला त्याचं पॉइंटिंग काय असेल, डाऊनवर्ड, म्हणजे खालच्या दिशेला त्याचे डायरेक्शन असेल. आता बघा ह्या ठिकाणी रिॲक्शन्स तुम्हाला दिसत असेल. आता CuSO4 aqueous Zn जे काय आहे सॉलिड आहे, ZnSO4 हा काय झाला aqueous, पण Cu हा सॉलिड आहे. त्या ठिकाणी तुम्हाला काय दाखवता येईल,
डाऊन ॲरो दाखवता येईल. When the reactant and product are in the form of solution in water, they are said to be present in aqueous solution state. आता समजा एखादं जे काही आहे प्रॉडक्ट त्या वॉटर सोल्युबल असेल. आता बघा आपण पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, म्हणजे ते काय झालं, ॲक्वियस सोल्युशन झालं. आणि यू कॅन डिफाईन बाय द AQ. बघा ह्या ठिकाणी AQ दाखवलेलं आहे, ॲक्वियस सोल्युशन आहे. This state is indicated by putting the letters AQ in brackets after their formula. त्या ठिकाणी AQ in a bracket after their formula. आता बघा CuSO4 नंतर AQS लिहिलेला आहे इन ब्रॅकेट. Zn काय सॉलिड, S लिहिलेला आहे. ZnSO4 हा AQS झाला, Cu काय झाला, सॉलिड झाला. ते कशाने दाखवलेलं आहे, इन ब्रॅकेट त्यांच्या स्टेटनुसार, म्हणजे फिजिकल स्टेट जे आहेत, AQS असेल AQS, लिक्विड असेल लिक्विड, गॅस असेल गॅस, और solid असेल solid. Thus the equations 2 is written in as equation 3 shown in below. बघा खालच्या बाजूला ते इक्वेशन दाखवलं 3 नंबरचं. आता पुढचा जो काय, आता बघा समजा ह्या ठिकाणी when heat is 4 नंबर जो काही आहे, heat is to be given for outside to bringing about a reactant. त्या ठिकाणी समजा त्या ठिकाणी हीट बाहेर पडत असेल, आउटसाइड येत असेल, तर इट इज इंडिकेट बाय द साइन ट्रायंगल, म्हणजे त्याला डेल्टा असं पण म्हणतात. डेल्टा साईनने त्या ठिकाणी दाखवलं जातं. रिटर्न अबाव द ॲरो द ॲट इंडिकेट द डायरेक्शन्स ऑफ द रिॲक्शन. आता बघा या ठिकाणी रिटर्न अबाव द ॲरो द इंडिकेट द डायरेक्शन्स. आता बघा या ठिकाणी दाखवलेलं आहे हीट आउटसाइड येते म्हणून. For example, the reaction in which slack lime is formed a heating limestone as written as follow. शेक लाईम जो आहे CaSO3 तुम्ही पाहिलं असेल, कलर मारण्याचा जो काही चुना येतो, चुना जर पाण्यात टाकलं त्या ठिकाणी तर हीट त्या ठिकाणी बाहेर पडते. तर बघा CaSO3 हा काही सॉलिड आहे, त्याला जेव्हा त्या ठिकाणी हीट बाहेर पडते, हीट दिली आपण समजा त्या ठिकाणी, बाहेरून हीट दिली त्या ठिकाणी, आउटसाईडने हीट दिल्यावरती काय झालं, CaOSO2 या ठिकाणी आउटसाईड म्हणजेच काय, बाहेरून जेव्हा हीट दिली जाईल ते, म्हणजे त्याच्यातून हीट बाहेर पडते म्हणजेच काय, त्या ठिकाणी बाहेरून जेव्हा आपण हीट दिली जाते त्या ठिकाणी, तर त्यावेळेस हीट दिल्यावरती काय CaSO3 याला ह्या सॉलिडला आपण हीट दिली तर CaO हा सॉलिड होतो आणि CO2 हा गॅस त्या ठिकाणी लिबरेट होतो. बघा या ठिकाणी लिबरेट होताना, गॅस लिबरेट होताना तो काय अपवर्ड ॲरो दाखवलेला आहे, त्याला हीट दिली म्हणून त्याला ट्रायंगल दाखवलेला आहे, वेगळं त्या ठिकाणी हीट दिलेली आपण म्हणून. द सिमिलरली द फॅक्ट दॅट हीट इज रिलीज ड्युरिंग द reactions between the aqueous solution of copper sulfate and zinc dust is indicate as follow. त्या बघा या ठिकाणी वरची जी रिॲक्शन्स दाखवली होती CuSO4 ह्या ॲक्वेस सोल्युशनमध्ये झिंक जर हे झालं, झिंक डस्ट टाकली तर ZnSO4 ॲक्वेस सोल्युशन तयार होतं. Cu हा प्रेसिपिटेट राहतो सॉलिडमध्ये आणि हीट त्या ठिकाणी बाहेर पडते, म्हणून हीट अशा पद्धतीने प्रॉडक्टमध्ये लिहिली असते, कारण की वेगळी हीट त्या ठिकाणी बाहेर पडणार आहे. नंतर बघा एक पुढचं आहे, इट इज नेसेसरी टू फुलफिल द सर्टन कंडिशन्स लाईक अ स्पेसिफिक टेम्परेचर, प्रेशर, कॅटलिस्ट ETC. आता बघा काही गरजेच्या काही गोष्टी, जसं फुलफिल सर्टन इन कंडिशन्स, त्या ठिकाणी गरज आहे ती रिॲक्शन्स घडून येण्यासाठी, त्या एका पर्टिक्युलर कंडिशनला ती गोष्ट करायची असेल तर लाईक अ स्पेसिफिक टेम्परेचर, काही समजा आपल्याला हीट द्यायची आउटसाईड, मग ती पर्टिक्युलर हीट दिली गेली पाहिजे म्हणून ते टेम्परेचर त्या ठिकाणी नोंद करावी लागते. प्रेशर असेल, काही प्रेशर निर्माण केल्याशिवाय काही गोष्टी घडून येत नसतात. त्याच पद्धतीने कॅटलिस्ट म्हणजे रिॲक्शन घडून येण्यासाठी मदत करतात पण रिॲक्शनमध्ये भाग घेत नाहीत, म्हणजे त्यांच्यावरती कोणताही इफेक्ट होत नाही किंवा ते रिॲक्शनमध्ये कोणत्याही प्रकारचं वेगळेपणा आणत नाहीत, पण रिॲक्शन घडून येण्यासाठी ते काय असतात त्या ठिकाणी हजर असतात. पण कॅटलिस्ट दॅट्स कॉल टू ब्रिंगिंग अबाउट द सम रिॲक्शन्स. These conditions are indicate below or above the arrow indicating the direction of the reaction. आता बघ या ठिकाणी जो दिसतोय ना ॲरो,
जसं दाखवलेलं आहे. तर मग ह्या रिॲक्शन्स घडून येण्यासाठी जर कोणी कॅटलिस्ट असेल तर ते ह्या ॲरोवरती दर्शवला जातो. समजा हीट असेल तर हीट दर्शवली जाते, टेम्परेचर असेल तर 60 डिग्री टेम्परेचर आहे. बघा या ठिकाणी खाली रिॲक्शन्स दिसते का तुम्हाला, 6 नंबरची रिॲक्शन्स. आता बघा फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी घेतलेलं आहे. द रिॲक्शन्स व्हेजिटेबल ऑइल टेक प्लेस ॲट द टेम्परेचर 60 डिग्री and with hydrogen gas in presence of the nickel catalyst is written as follow. मग ते कशा पद्धतीने लिहिलं जातं या ठिकाणी दाखवलेलं आहे बघा. व्हेजिटेबल ऑइल रिॲक्ट विथ लिक्विड स्वरूपात आहे, H2 गॅस ह्यासोबत त्याची रिॲक्शन्स घडवली, पण केव्हा 60 डिग्री टेम्परेचरला. आणि निकेल कॅटलिस्ट त्या ठिकाणी वापरला आहे, वनस्पती घी. स्पेसिफिक इन्फॉर्मेशन ऑर नेम्स ऑफ अ रिॲक्टंट and product are written below there the formulae. For example, copper on reaction with a concentrated nitric acid gives a reddish color poisonous nitrogen dioxide gas. आता बघा, specific informations or names of reactant product are written below their formula. आता बघा या ठिकाणी त्यांचं नाव त्या ठिकाणी त्याच्या खाली दिलं गेलं पाहिजे, कोणता रिॲक्टंट आहे, कोणता प्रॉडक्ट तयार होतं आहे, आणि त्या ठिकाणी त्या फॉर्म्युल्याच्या त्याच्या बिलकुल खाली त्या ठिकाणी त्या रिॲक्टंटच्या खाली रिॲक्टंटचं नाव, प्रॉडक्टच्या खाली प्रॉडक्टचं नाव त्या ठिकाणी दिलं गेलं. आता बघा इथे कॉपर ऑन रिॲक्शन विथ अ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड गिवन रॅडिश कलर पॉइझनस नायट्रोजन डायऑक्साईड गॅस. आता बघा या ठिकाणी इज अ सॉलिड 4HNO3 एक्वियस सोल्युशन कॉन्सन्ट्रेटेड आहे, CnO3 ट्वाईस एक्वियस सोल्युशन, म्हणजे HNO3 या ठिकाणी रिप्लेस झाला, CU सोबत याची रिॲक्शन एक्वियस सोल्युशन तयार झालं, ट्वाईस NO2 गॅस त्या ठिकाणी तयार झाला, नायट्रोजन डायऑक्साईड गॅस, आणि वॉटर मॉलिक्युल्स त्या ठिकाणी तयार होते, ट्वाईस H2O लिक्विड. तर however on the reactions with dilute nitric acid the product from is a nitrogen gas. त्याच पद्धतीची एक इक्वेशन आहे, थ्राईस CS सॉलिड कॉपर सॉलिड स्वरूपात आहे, HNO3 डायल्यूट स्वरूपात आहे, 8HNO3 एक्वियस सोल्युशन इन डायल्यूट. तर काय तयार होतं आहे, थ्राईस CuNO3 ट्वाईस तयार होतं आहे, अँड ट्वाईस नायट्रोजन ऑक्साईड तयार होतं आहे, वरती नायट्रोजन डायऑक्साईड होतं, या ठिकाणी एक ऑक्साईड आहे, नायट्रोजन ऑक्साईड मोनॉक्साईड येतो गॅस, आणि 4H2O लिक्विड मॉलिक्युल तयार होतं आहे. दोघांमध्ये फरक आहे बघा, वरचं कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आहे, इथं काय डायल्यूट HNO3 आहे. आजच्यापर्यंत आपण इतकं शिकूयात, पुढचा तुम्हाला ट्राय धिस करून पाहायचं आहे आणि याच्या संदर्भात वाचून ठेवायचं आहे. पुढच्या वेळेस ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला सांगायच्या आहेत. याच्यावर प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत बघा खालची, डू यू नो, फाइंड आउट तुम्हाला करायचं आहेत आणि यांची उत्तर लिहून मला पाठवायची आहेत. हे केमिकल रिॲक्शन समजून घ्यायची आहे आणि या संदर्भामध्ये तुम्ही अभ्यास करून ठेवायचा आहे. हा आपण हे जे काही तुमच्यासमोर दाखवलं जातं आहे, द रिॲक्शन ऑफ सोडियम क्लोराईड विथ सिल्वर नायट्रेट, हे जे काही रिॲक्शन आहे हे आपण 9वीला प्रॅक्टिकली पाहिलेलं आहे. याच्या संदर्भात तुम्हाला जास्त माहिती त्या ठिकाणी पाहायला मिळेल. ठीक आहे, ओके, गुड डे, गुड बाय.